नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। हे 60 प्रश्न येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? बघा, कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची वर्तमानपत्रे आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील ॲनी बेझंट यांची या ठिकाणी वर्तमानपत्रे आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, जिना हाऊस हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, जिना हाऊस हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, जिना हाऊस बघा हे ठिकाण मुंबई या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक तिसरा बघा, नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नथुला बघा ही खिंड सिक्कीम या राज्यामधली ती खिंड आहे। बघा, प्रश्न क्रमांक 4 बघा, इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणास बघा इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील हेरोडोटस यांना बघा इतिहासाचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 5 बघा, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील स्वामी विवेकानंदांनी पहा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक 6 पहा, वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बघा, वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील वंदे मातरम बघा या नावाचं वर्तमानपत्र बघा अरविंद घोष यांनी वर्तमानपत्र हे सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, दक्षिणेमधील बघा विजयनगर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती? दक्षिणेमधील बघा विजयनगर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा, हम्पी ही दक्षिणेमधील विजयनगर या राज्याची राजधानी होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1873 या वर्षी बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक 9 बघा, लोकमान्य टिळक लिखित बघा सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा अग्रलेख खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आला होता? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, बघा लोकमान्य टिळक लिखित बघा सरकारचे डोके ठिकाणावर आहे का बघा असा अग्रलेख बघा केसरी या वर्तमानपत्रामधून तो प्रकाशित करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 10 बघा, उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत? उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील चार्ल्स डार्विन यांनी पहा उत्क्रांतीवाद हा मांडलेला सिद्धांत आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणाला सार्वजनिक काका असे म्हणतात? खालीलपैकी कोणाला सार्वजनिक काका असे म्हटले जाते? बघा, सार्वजनिक काका म्हणजेच बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गणेश वासुदेव जोशी यांना पहा सार्वजनिक काका या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधला पहिला सशस्त्र क्रांतिकारक खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला सशस्त्र क्रांतिकारक खालीलपैकी कोण आहे? बघा, वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रामध्ये बघा पहिले या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा गांधी यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झाला होता? बघा, महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झाला होता? बघा, गुजरात या राज्यामध्ये बघा महात्मा गांधी यांचा जन्म हा झाला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बघा, महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील आचार्य विनोबा भावे यांनी पहा महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र हे सुरू केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले बघा आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील लॉर्ड मेयो यांना बघा आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्युत प्रवाह खालीलपैकी कोणत्या एककामध्ये बघा विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे. बघा एम्पियर बघा हे एकक पहा विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंद्रधनुष्य बघा हे प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे. बघा इंद्रधनुष्य बघा हे प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं या ठिकाणी उदाहरण आहे. बघा प्रकाशाचा अपस्करण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ बघा मिठाचं बघा रासायनिक सूत्र खालीलपैकी बघा सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ बघा मिठाचं रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणतं आहे. बघा NaCl बघा या ठिकाणी मिठाचं या ठिकाणी बघा रासायनिक सूत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जूल हे खालीलपैकी कशाचं एकक आहे. बघा जूल हे खालीलपैकी कशाचं एकक आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा जूल हे या ठिकाणी ऊर्जेचे या ठिकाणी एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामुळे या ठिकाणी वांझपणा येतो. बघा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामुळे बघा या ठिकाणी वांझपणा येतो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील जीवनसत्व ई मुळे बघा वांझपणा येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती. बघा चांदी या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे. बघा चांदी या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा Ag बघा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा निष्काम कर्म मठ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली. बघा निष्काम कर्म मठ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पहा निष्काम कर्म मठ यांची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. बघा राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील 25 जानेवारी बघा या दिवशी राष्ट्रीय मतदार दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक खालीलपैकी कोणती. भारतामध्ये बघा सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक खालीलपैकी कोणती बँक आहे. बघा भारतामध्ये बघा सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक म्हणजे SBI बघा भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी या ठिकाणी बँक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा GST बघा GST मधला यस हे खालीलपैकी काय असते. बघा GST म्हणजे बघा गुड अँड सर्व्हिस टॅक्स बघा यस म्हणजे सर्व्हिस बघा सर्व्हिस म्हणजे सेवा. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नामदफा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. नामदफा बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा नामदफा बघा हे राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा सूरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे. सूरत हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे. बघा सूरत बघा हे शहर तापी नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा बोकारो स्टील प्लांट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. बोकारो बघा हा स्टील प्लांट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा बोकारो बघा स्टील प्लांट तर झारखंड या राज्यामध्ये या ठिकाणी स्टील प्लांट आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा भारतामध्ये केंद्रीय नारळ संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे. बघा भारतामध्ये बघा केंद्रीय नारळ संशोधन संस्था बघा तर या ठिकाणी केरळ या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा महाराष्ट्रामध्ये बघा टिपेश्वर हे वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा टिपेश्वर बघा तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो. बघा ओणम हा सण
खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? बघा ओणम हा सण बघा केरळ या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कथकली हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यात संबंधीचं लोकनृत्य आहे? कथकली बघा कथकली बघा हे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रावत भट्टा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा रावत भट्टा बघा हा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान या राज्यामध्ये या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा लखनौ बघा हे शहर त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील गोमती नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा कांजीरंगा बघा आसाम या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोरांसाठी कोणते ठिकाण हे? बघा बोरांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं ठिकाण खालीलपैकी कोणतं ठिकाण हे प्रसिद्ध आहे? बघा बोरांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं ठिकाण म्हणजेच मेहरून बघा हे ठिकाण बोरांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. बघा अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? बघा अंडी उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती म्हणजे बघा रजत क्रांती बघा अंडी उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती आहे. प्रश्न क्रमांक पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी? बघा पंडित रविशंकर खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा पंडित रविशंकर बघा प्रश्न क्रमांक पुढचा डॉट्स ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या रोगासंबंधीची उपचार पद्धत? डॉट्स बघा ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या एका रोगासंबंधीची उपचार पद्धत? डॉट्स बघा डॉट्स बघा क्षयरोग बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं? बघा प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं या ठिकाणी उदाहरण आहे? प्रकाश वर्ष बघा प्रकाश वर्ष बघा हे प्रकाशा बघा या ठिकाणी अंतर मोजण्याचं एकक आहे. प्रश्न क्रमांक बघा मुघल साम्राज्याचा संस्थापक खालीलपैकी कोण होता? मुघल साम्राज्याचा संस्थापक खालीलपैकी कोण होता? बघा बाबर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पहिला अणुस्फोट बघा पोखरण या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? बघा पहिला अणुस्फोट पोखरण बघा सन 1974 या वर्षी तो करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कार्ल मार्क्स हा विचारवंत खालीलपैकी कोणत्या देशाचा विचारवंत? कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशाचा विचारवंत होता? बघा कार्ल मार्क्स हा जर्मनी या देशाच्या ठिकाणी विचारवंत होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आई वडील हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द? बघा आई वडील हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? बघा आई वडील बघा हा शब्द त्या ठिकाणी सामासिक या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ब्रिक्स या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका देशाचा समावेश होत नाही? बघा ब्रिक्स या संघटनेमध्ये बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बघा ब्रिटन या ठिकाणी देशाचा समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 5 सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला? सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? बघा अल्बर्ट आइन्स्टाईन बघा यांनी बघा सापेक्षतावाद त्यांनी मांडलेला सिद्धांत आहे. बघा प्रश्न क्रमांक 16 बघा कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा कान्हा राष्ट्रीय उद्यान बघा मध्य प्रदेश या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा साधना हे साप्ताहिक विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणाचं आहे? बघा साधना हे साप्ताहिक आणि विद्यार्थी हे मासिक बघा साने गुरुजी यांचं बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं? बघा टेंभू सातारा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील.
विषय क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपतीच्या अनुपस्थित त्यांची कामे खालीलपैकी कोणामार्फत पार पाडली जातात. बघा राष्ट्रपतीच्या बघा अनुपस्थित बघा त्यांची सर्व कामे बघा उपराष्ट्रपती यांच्या मार्फत पार पाडली जातात. प्रश्न क्रमांक 21 बघा, बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बटाट्याची चाळ बघा पु ल देशपांडे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत. बघा अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला आहे? बघा अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे? अडकिता हा शब्द तर कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वसुंधरा या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी बघा वसुंधरा या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे? बघा वसुंधरा म्हणजे पृथ्वी. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत बघा ही संघटना खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन केली होती? बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बघा अभिनव भारत बघा ही संघटना सन 1904 मध्ये त्यांनी स्थापन केली होती. बघा सन 1901 मध्ये बघा बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा सन 1901 मध्ये बघा बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. रवींद्रनाथ टागोर यांनी सन 1901 मध्ये बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना ही केली होती. बघा नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा नैनिताल बघा हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? बघा मदुराई तामिळनाडू या ठिकाणी बघा मीनाक्षी मंदिर आहे. बघा जहांगीर आर्ट गॅलरी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? जहांगीर आर्ट गॅलरी कोणत्या शहरामध्ये आहे? तर मुंबई या शहरामध्ये जहांगीर आर्ट गॅलरी आहे. बघा द्विभाषिक मुंबई राज्य बघा यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? बघा द्विभाषिक मुंबई राज्याची बघा स्थापना 1 नोव्हेंबर सन 1956. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. बघा असहकार चळवळ यांच्या संबंधीचं वर्ष खालीलपैकी कोणतं आहे? असहकार चळवळ बघा सन 1920 यांच्या संबंधीचं या ठिकाणी वर्ष आहे. बघा महाराष्ट्र विधानमंडळामधलं कायम सभागृह खालीलपैकी बघा महाराष्ट्र विधानमंडळामधलं बघा कायम सभागृह खालीलपैकी कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा असेच बघा 10,000 प्रश्नसंग्रह असलेलं PDF आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF आणि IMP PDF आणि सर्व नोट्स पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.